इच्छा व्यक्त केलेली खैरे साहेबांची मतदारसंघात. खैरे साहेबांना मत लढली पाहिजे. प्रत्येक माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यांनी आता लोकसभा लढली, आता विधानसभा लढतील आणि काही काळानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आहेत आणि म्हणून त्याही सुद्धा त्यांनी लढल्या पाहिजे. कारण की हे नेतृत्व या शहराला महत्वाचं आहे. या नेतृत्वामुळे शहराचा जो झालेला विकास जो खुंटलेला आहे आता सध्या, तो हे आल्यानंतर पूर्ण करतील असं कदाचित त्यांचं स्वप्न असावं. आणि म्हणून एक तर ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना बिचारांना डावलून काही लोकांनी काय काय कुटाने करायचे प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी स्वतः कबूल केलं की त्यांना पाडण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले, जाणून बुजून पाडलं. आता कोणी पाडलं हे तर तुम्ही त्यांना विचारा. आताही त्यांना न विचारता काही लोकांचे पक्ष प्रवेश होत आहेत आणि खैरे साहेबांनी आता त्यांना नेतं म्हणावं हे त्यांच्या स्वभावात बसेल. ते अखेरला शिवसेनेचे नेते झालेले आहेत. एकमेव निष्ठावंत असलेला कार्यकर्ता एकटा, त्याला जर डावलून असे काही घटना घडत असतील तर त्याला विरोध करणं हे काही चुकीचं नाही. आणि मग इतरचा प्रचार करण्याची वेळ यांच्यावर यावी याच्यासारखं दुर्दैव पण नाही. म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खैरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विधानसभेच्या निवडणुका बघता सरकार जे मोफत योजना देऊन राहिलं पण त्याला अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. चिंता करू नका. हे शिंदे साहेबाचं सरकार आहे, हे महायुतीचं सरकार आहे. एकदा घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी कशी करायची तुमच्या माहितीचं सांगतो. त्या निर्णयासाठी निधी कमी पडू नये म्हणून आमदाराचा निधी कमी करला गेलेला, जे काय आम्हाला निधी मिळणार होता त्यात सगळ्यामध्ये कात्री लावली गेलेली आहे. आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, माझ्या विद्यार्थ्याची योजना असेल, त्याला पैसा कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता आणि काळजी या तिन्ही नेत्यांनी घेतलेली आहे. म्हणून कोणी किती बोंबललं तरी काही फरक पडणार नाही. योजना ही सक्सेसफुल राहणार आहे आणि सर्वसामान्याला त्यातून दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्याचं सरकार जेव्हा आपण म्हणतो, पहिली प्रायोरिटी त्यांना. विकासाचं एखादं काम मागं राहिलं तरी चालेल, परंतु त्यांना पैसा कमी पडू देणार नाही, हे शिंदे साहेबांचा असलेला शब्द आहे. मुख्यमंत्री आणि सरकारचा एक गट चर्चा करतो आणि जरांगेच्या मागणीला विरोध करण्यासाठी दुसरा गट चर्चा करतो आणि त्यातूनच गैरसमज निर्माण होतात. सरकार हे कोणत्याही एका गटाचं नाही, सरकार कोणत्याही एका जातीचं नाही. सरकार हे सर्वांचं आहे. प्रत्येक जाती धर्माला सामावून घेऊन सर्वांच्या मागण्या, सर्वांचे विचार ऐकणं हे सरकारचं काम आहे. आम्ही ह्याला बोलणार नाही, आम्ही त्याला बोलणार नाही असं करून सरकार चालत नसतं. सगळ्यांच्या ज्या मागण्या असतात त्या सहानुभूतीने त्याचा विचार करावा लागतो. कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊन जर निर्णय घेतला तर तो निर्णय सर्वव्यापी होतो आणि त्यातून कुठेही क्लेश किंवा तेढ निर्माण होत नाही, ही सरकारची भूमिका असते.